तुला काय कळतं का गोष्ट माणूस एवढा वन फिरून आलाय आणि तो कारल्याची भाजी केली. हा घे. तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. आज आहे 15 ऑगस्ट. मुलगी म्हणली मला पप्पा सकाळी शाळा सोडा कारण की बस नाही आहे. ठीक आहे म्हणलो, चालते म्हणलो. तर आजचा दिवस एवढा खास जाणार ना कारण की आज आहे 15 ऑगस्ट. कारण की आज कंटिन्यू ट्रिपा मारायचं आपल्याला, कारण की ट्रिपा पडणारच तेवढा. मग मुलीला शाळेत सोडलं, थोडाफार व्हिडिओ काढला. मग तेवढा ट्रिप पहिली डायरेक्ट पिरंगूर. जाता जाता लगेच हिंजोडीमध्ये जाताना एक लेफ्ट साईडला सीएनजी पंप आहे, लगेच तिथं गॅस भरला. नाही प्रेशर पण भरपूर होतं. मॅडमला म्हणलं फक्त 2 मिनिटं थांबा, मला गॅस भरून द्या. कारण की म्हणून यात्रा जर गॅस नाही भेटला तर मग अवघड होईल, कारण की ट्रिप कुठे भेटणारच. तर 15 ऑगस्टच्या निमित्त सकाळी मुलाला शाळेत सोडलं, तुम्ही बघितलं असेल तर सकाळी शाळेत सोडल्यानंतर हे ट्रिपा मारायला सुरुवात केली. तिथल्या तिथं 2-3 महिने डायरेक्ट पडले. आपल्या फेज 3च्या पुढं एक गाव आहे, घोटवडे असं काहीतरी नाव आहे त्या गावाचं. मग तिथं गेलो, तिथून पण काय ट्रिप वाजणार वाईट टाकलं काय सांगा तुम्हाला. मग फेज 3ला आलो. फेज 3 मग आपलं हायवे रोडला आलो तातोडीतून. मग मोबाईलची झाली बॅटरी डाऊन, ती झाली 10% आली. मग आणि रिक्षावर लावलं तर चार्जिंग व्हाय ना, काय करत. अरे बापरे बोल, एवढं वाईट म्हणून आयफोन असून का उपयोगी. बिनकामाचा आयफोन घेतला राहू आणि उबेर सुरू केले त्यावर. एवढं खोटं सांगितलं, एवढं म्हणजे बेकार वाटायला ना. कारण की चांगला धंदा चालू होता, धंदा चालू असताना बॅटरी झाली डाऊन. तर 2-3 दिवसापूर्वी मी गेलो स्टोअरला गेलो आयफोनच्या. म्हणलं चला म्हणलं बॅटरी टाकते विचारता येईल. तर बॅटरीची किंमत किती सांगत मला, 7,000 रुपये बॅटरीची किंमत. किती? 7,000. अरे बापरे म्हणलो, अवघडच राव म्हणलो. रिक्षाची बॅटरी येत ना राव म्हणलो तेवढी महाग. रिक्षाची बॅटरी 4,000 रुपये नवीन येते, बरोबर आहे ना. आणि मोबाईलची बॅटरी कितीला, 7,000 प्लस. माझी पण चुकीच आहे म्हणा, कारण की कंटिन्यू आता उबेर म्हणले की कंटिन्यू मोबाईल स्क्रीन चालू राहणार. मोबाईल मी स्टार्टिंगला घेतला होता फक्त व्हिडिओ काढण्यासाठी. मग उबेर वापरून उबेर वापरून मोबाईल सगळे वाट लावून टाकले. आता नेक्स्ट टाइम आता असं नाही करणार. मोबाईल घेणार आहे, कुठला घेणार आहे, 70 Pro घेणार आहे आता. पण त्याच्यावर व्हिडिओ काढणार नाही, कारण की आयफोन हा फक्त व्हिडिओ काढण्यासाठी म्हणा, फोटो काढण्यासाठी चांगला आहे, ॲप वापरण्यासाठी चांगला नाही. उबेर किंवा राईड आपण जे ऑनलाईनचे धंदे करतो त्याच्यासाठी आयफोन चांगला नाही. आता एक आयफोन घेतो मस्तपैकी 70 Pro Max, नाही Pro Max नाही 70 घेतो. आणि बायकोला एक घेतो व्हिडिओ काढण्यासाठी मस्त नाही. एक घरचा एक मोबाईल आहे, एक 5G घेतो साधा. मला वाटतं 70-80 हजार रुपये मोबाईलवर घालावं लागते, कारण की त्याशिवाय जमणार नाही आता. कारण की जुने मोबाईल जे होते आपले ते जरा खराब झालेत बरेच, कारण की ते होते 4G मोबाईल. तर आता चला म्हणलं घरी पहिल्यांदा मोबाईल चार्जिंग करता येईल. तर मस्तपैकी लेकराला वडापाव घेतलेत खायला गरम गरम. वाट बघते तो लेकरं, काही घरी गेलं ना लेकरं काही ना काय वाट बघत असतात, पप्पा काय खायला आणतात का. कारण की त्यांची रात्री परीक्षा घेतली, लय हाणलं म्हणजे काय ऐकतच नाही. वैतागून देते एकदा, एवढा वैताग देतात ना लेकरं काय काय वेळेस. पुन्हा नंतर असं वाटलं यार उगाच लेकराला आणायला नव्हतं पाहिजे. पुन्हा कसं तरी वाटलं मला, रागाच्या भरात माणूस काही करतं काय सांगतं. म्हणून नंतर एवढं वाईट वाटलं ना, उगाच मारलं लेकराला मारायला नव्हतं. तरी मुलींनी सकाळी उठले, पप्पा उठा मला शाळेत सोडा. उठलो, तिला शाळेत सोडलो. आता नाश्ता घेतला, आता चाललो घरी. आता चला आता घरी जाऊन बघू काय करते ती. तर आता घरी आलोय, अजून यांचं चहा पाणी पण चाललंय बघायचं तुम्हाला. काय म्हणजे आत्ताची झालाय 10:30 वाजले. बापरे काय केलंय, काय केलंय. मला वाटतं गरम गरम उपास भेटून खायला काही शनिवार 10 वाजता फराळ करता का या नाश्ता करायला गरम गरम. सिद्धू वडापाव आणलाय. अरे बापरे, भाऊ नाही गम आहे. माझी पप्पानी आणली मला. कसं आहे सिद्धू, छान आहे मला बाबाला, छान आहे. कसं आहे, छान आहे. इकडच्या हाताने खा.
मला बाबाला पाहिजे ज्याने गमगम आणली त्याला पाय दिली नाही तो खा खा त्याला उरका पटकन मला जायचं वापस आपण काय उगाच? आणि आमचं कुठं तिथं बसतो. जातो का तू? तर आता मस्तपैकी घरी बायको नाश्ता ते केला वडापाव ते आणला होता नंतर मला चहा दिला किती वाजता चहा दिला बायकोने 10-10:30 वाजता चहा दिला कारण येत नसतो मी 10-10:30 कमी 12-1च्या पुढे घरी येत असतो तर आज 15 ऑगस्ट मुलींना पण सुट्ट्या असत्या हे आमचं सिद्धू घालू मुलू बादशाह अन्नाच्या पिल्ल्या कुठे गेला हे इकडे बघा चंद्रकोर कशी दिसते आम्ही दोघांची मी लहान आहे ही मोठी आहे बायको म्हणली कुठेतरी चला फिरायला जाऊ तर तिला म्हणलो चला मग तुम्हाला जाऊच म्हणलो कुठं आणलं हे बघा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि हायकरला भाग कुठला असेल तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करा तर आलो इकडं आता बघूत काय खरेदी करतात काय नाही करतात ए उषा काय घेणार आहे का तू चला बघू काय असेल तरी घेऊन चला कारण 15 ऑगस्ट असल्यामुळे जर सेल असेल काही किंवा डिस्काउंट असेल हां उदाहरणार्थ ऑफर जर असेल तर बघू काही घेण्यासारखं असेल तर आपलं तर घेऊ नाही तर मग एक राऊंड मारू देऊ एक राऊंड मारायचा का बरं चला सिद्धू तर ऑफर तर भरपूर आहे तिकडं आणि प्रत्येक सेल 299 रुपये ऑफर आहे देऊ नको हे पहिला आलं दाखवलं मी तिला हां ये मी मीडियम साईज आहे सिद्धू कुठे गेला हे घेऊ ते घेऊ काय म्हणली उषा घे ना मग घ्यायचं असेल तर सर्व कुठे हे घ्या ना तुम्हाला सर्वला फ्रॉक माग ना कुठे बघायचं सर्व इकडे का अगं सांग कुठे तुला सांगत नाहीत काय नाही ये सिद्धू हा हे उषा हा सगळ्यात शेवटचा टप्पा आहे का ब्युटी पार्लरचा सुंदर हे उषा ऐक ना हे जर हाय असं किशात टाकलं मी तर हा देख नाही तू 15 रुपयाला क्या क्या बॅग आहे तिथं काय करायचं बॅग हो देऊ सर हां ओके तुला काय द्यायचं हे उषा शॉपिंग करून पोट नाही भरलं तर आता भेळ करायला शिकलो भेळ शॉपिंगनी मन भरतं पोट नाही भरत पण माझं उपास आहे ना शनिवार आहे ना माझा मग उपास जर का धरा ना असं काही खाल्लंय ना तुम्ही आम्ही थोडंच उपास आहे करा मला चहा करा बेटा सिद्धू तुला भेळ खायची तर म्हणजे आता मस्तपैकी लेकरांना बायकोला मस्तपैकी मार्केटमध्ये म्हणजे हे मॉलमध्ये फिरून आणलं बायकोने खरेदी केली मी पण थोडीफार खरेदी केली चला मला थोडा आराम केला चहा पाणी केलं कारण उपवास होता त्यामुळे शाबुगा खाल्ला नाही आता केली सुरुवात आता वाढले तर 3:30 म्हणजे 3:30 वाजून गेलेत आता पहिली ट्रिप घेतली आमच्या इथं निकुड अकोले स्टेशन त्या अकोले स्टेशनला आलो इथून मोशी वाजत होती 11 किलोमीटरला केली होती 180 11 उचललेच नाही चला मला आपण घेतलं इथं ट्रिप अजून कुठं वाजतात इथून कुठं ट्रिप पडते ते बघत होता अकोल्याला थांबल्यानंतर तिथून गेलो मोरवाड स्टेशनला मोरवाड स्टेशनवरून आलो चापेकर डायरेक्ट तळेगावमध्ये आलो की नाही आलो डायरेक्ट शिरगाव तर अकोले स्टेशनला थांबल्यानंतर तिथून पडली डायरेक्ट कुठं मोरवाडी मेट्रो स्टेशन मोरवाडीला गेल्यानंतर तिथं काय ट्रिपच होता आणि एवढी लांब लचक लाईन होती ना रिक्षावाल्यांची प्रत्येक जणाचा मोबाईलवर राहत होता मग मी काय गेलो थोडं पुढं गेलो एक जण म्हणला हो म्हणले चिंचोड गाव जायचं दिलीप सोनेकर म्हणलं बसा द्या 50-60 रुपये मग तिथे त्याला सोडलं आणि तिथून पडली डायरेक्ट तळेगाव दाभाडे तर बापरे म्हणलं कस्टमरला फोन केला म्हणलं सर मीटरप्रमाणे भाडं द्यायला लागेल अजून मीटर टाकले तर मीटरप्रमाणे भाडं ठीक आहे चालते म्हणले मग तिथं गेलो त्यांना सोडलं त्यांच्याच सोसायटीमधून डायरेक्ट लगेच एक कस्टमर प्रायव्हेट भाडं म्हणले मला म्हणले प्रति शिर्डीला जायचं आहे म्हणलो 10 किलोमीटर पडते म्हणलो मॅडम 220 रुपये द्यायला लागेल तुम्हाला चालते म्हणले त्यांना आता घेऊन आलो कुठं प्रति शिर्डीला तिथून डायरेक्ट पडली वाकड पण भेटली का नाही भेटली रॅपिडोला भाजली होती भेटली नाही
आता चांगली ट्रिप होती ती 300+ काहीतरी होती. मग आता इथं आलोय वाकडची ट्रिप गेली. आता कुठली ट्रिप वाजते काय कळायला, पण अजून काय ट्रिप तर वाढली नाही, फक्त एकच वाजली होती. आणि इकडं पार्किंगच्या साईडला एवढी ट्रॉफिक आहे ना मित्रांनो बेकार. पण आता इथून फक्त रिटर्न भेटली पाहिजे आपली, देव रोड असो किंवा रावेत असो, फक्त भेटली पाहिजे. चला बघूत ना तर व्हिडिओ काढण्याचा नादात ट्रिप जाईन आपली, बरोबर आहे का नाही. तर मित्रांनो एवढा भारी शहर झाला ना आता, कसा पाहिलं पण सांगतो तुम्हाला मी. तर मी कुठं चिंचोड गावात होतो, चिंचोड गावातून डायरेक्ट पडली कुठली तळेगाव दाभाडे. तळेगाव दाभाडेला पोहोचल्यानंतर त्याच सोसायटीमधून प्रायव्हेट भाडं उचललं, तुम्हाला सांगितले मी. मग तिथून शिर्डीला गेलो, हे पण सांगितले तुम्हाला मी. मग शिर्डीला थांबल्यानंतर एक भाडं भेटलं प्रायव्हेटचं, राहतनीचं. ते म्हणले आम्ही 5 जणच. म्हणतो नाही म्हणलं मॅडम 5 जण जमणार नाही. ते म्हणले तुम्हाला 100 रुपये एक्स्ट्रा देतो. 400 रुपये ठरले तर 100 रुपये एक्स्ट्रा. नाही म्हणलं जमणार नाही म्हणलं, सॉरी म्हणलो. मग तिथून उचलली बाणेर. किती 20 किलोमीटर टाकले ना मग मीटर झाले ना, सांगायची गरज नाही तुम्हाला. कुठे 5 माणसांना आणत बसता रिक्षामध्ये, रिक्षाला लोड होणार पुन्हा पुन्हा नाही. आणि ते होते 2च मुली होत्या. मग त्यांना आता सोडलं इथं. आता इथून भाडं कुठलं पडतं हे कळायला आपल्याला. पण मित्रांनो हे 2 तास ना त्यांना दण सोडायचंच नाही, दणकाच द्यायचा नसता. आता इथून वाकड नाहीतर हिंजवडी जर भेटली मग डायरेक्ट घरी. कारण की उद्या ते बापरे कोंडव्याला ह्या टायमाला जायचं म्हणलं लय अवघड. पण ह्या टायमाला कोंडव्याला आपण जातच नाही ऑलमोस्ट. कोण चाललं एवढं लांब, येताना भेटतंय नाही भेटतंय, बरोबर आहे का ना. चला आता आपल्याकडली 5:09 वाकड वाज रे. वाकड वाजले म्हणजे लगेच घरी जाता येईल. चला आता बघूत कुठली ट्रिप पडून, तुम्हाला सांगतोच मी. तर म्हणजे सकाळपासून केलेली धावपळ, सकाळी लवकर उठल्याचे फायदे आणि सकाळची मेहनतीची सुरुवात संध्याकाळी हसून घेत जातं मला, बरोबर आहे का नाही. आता मस्तपैकी धंदा झाला आहे मनासारखा. लेकरांना पण टाईम दिला, बायकोला पण टाईम दिला. कारण की सगळं घरचं सगळं बघून आपल्याला गाडी चालवायची, बरोबर आहे का नाही. आता चालू आहे घरी. आता जवळची ट्रिप उचलली होती आपली इथली रावेत साईडची. आता आलो इथं घरी मी चाललो. आता 1-1.5 किलोमीटर आहे घरी इथून. तर आता घरी बघूत बायकोने काय स्वयंपाक केला आहे. कारण की तुला फोन केला होता, म्हणलो काय आणू का खायला, काय नको म्हणले, बाद झालं म्हणले. आता दुपारी पण भरपूर खरेदी झाली, खायचं झालं. आता तुम्ही घरी या म्हणले पाहिजे. आता चाललो घरी. आता बघून काय स्वयंपाक केला पाहिजे. तुला काय कळतं का गोष्ट, माणूस एवढा वन फिरून आला आहे आणि तो कारल्याची भाजी केली खायला. तोंडी लावायला केले. भाजी काय केली तो मग. तुम्ही आणला होता ना दुधी भोपळा. वाव, दुधी भोपळा हा शरीरासाठी चांगला असतो माहिती का. आवर्जून हा दुधी भोपळ्याची भाजी हप्त्यातून एकदा तरी खाल्ली पाहिजे का. कारण काय होते आयुर्वेदिकामध्ये आपल्या अंगातले जे ब्लॉकेज असतात का, ब्लॉकेज शरीरातले ब्लॉकेज हे त्यांनी निघतात. त्यामुळं मारवडी लोक जास्त करून हिची आलूची काय ते रस करून काय म्हणतात त्याला, हिरवागार रस असतो ते पिते. तर सकाळी सुरू केलेली मेहनत आणि संध्याकाळचा आता आराम पुन्हा लेखनासोबत. तर आता मस्तपैकी टीव्हीवर पिक्चर लागला आहे, द काजी अटॅक. आवडता पिक्चर आहे, ह्याच्यावर पण 2 वेळेस बघितला मी. तरी मला आवडतो हा पिक्चर, आवर्जून बघणार आहे मी. कारण की मुलींनी पण बघितलं आलेलं, म्हणजे ते जहाजाचा पिक्चर आहे का म्हणते. हो म्हणलं जहाजाचा पिक्चर. आता पिक्चर बघा. आता मस्तपैकी जेवण करायचं, सकाळी पुन्हा निघायचं आपल्या हाईच. सकाळचं कष्ट, स्टार्टर मारा, गॅस मारा. चला मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला 15 ऑगस्टचा. चला मित्रांनो, बाय करत राहिला होता. बाय करा, बाय.